हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मोम्स न्यू लाईफ. सो आता वाजले संध्याकाळचे 7:45, कारण की मला दिवसभर पॉसिबलच होत आहे ब्लॉगिंग करायला, कारण की विहू पण मस्ती करते आणि सगळे कामं वगैरे पण मला फास्ट आवरावं लागतात विहूच्या मूडनुसार. सो त्याच्यामुळे पण पॉसिबल होत नाही, आणि जसं मला पॉसिबल होईल मी तशी ब्लॉगिंग म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायला सुरुवात करते. आता विहू पण मस्त खेळते, तिचे डॅडा आलेत. हाता जा डॅडाकडे, डॅडाला पण हँड वॉश करून ये. आणि इथे आहे विहू. नमस्कार कर सर्वांना. नमस्कार. कशा वाटल्या आमच्या विहूच्या नमस्कार? छान छान म्हणच्या. हे आता आमची विहू वातावरण थंडीचं आहे म्हणून आमची विहूला आम्ही पूर्णपणे पॅक करतो, हो की नाही विहू? आणि विहू पण मस्त अशी पॅक केलं ना, तिला असं टोपी, स्वेटर वगैरे सगळं असं सॉक्स वगैरे असं केलं ना, तर ते मस्त एकदम अशी काढत नाही. काही मुलं करतात ना असे डोक्यातून टोपी वगैरे हे ते काढतात, तशी ती करत नाही. मस्तपैकी अशी पॅकिंगमध्येच ठेवते स्वतःला पण. मस्त तिला पण असं गरम वातावरण आवडतं मे बी, त्याच्यामुळे म्हणजे थोडंसं असं तिला पण गरमी वगैरे भेटते तर छान वाटत असेल तिला पण. आणि आज काही स्वयंपाक वगैरे काही नाही, आज बाहेरच जायचं आहे. सो मी आता आवरते सगळं. थोडंसं विहूची पण खिचडी वगैरे विहूला बनवली आहे, आणि तिला असं खाऊ घालूनच मी घेऊन जाणार आहे. तिथे गेलं काय तिच्यासाठी असं काही स्पेशल लहान मुलांसाठी असं काही भेटतच नाही तिथं. सो मी तिला आता खिचडी वगैरे सगळं बनवून झाले. आता तिला मी चारते खिचडी, ती मस्त आता खेळते आहे. आणि मग खिचडी वगैरे चारली की मी बोलते तुमची. चला, झालं जेवण वगैरे मस्त करून, आणि तिला खिचडी वगैरे चारली. आता चांगली मस्त खेळते विहू, आणि आता आम्हाला पण जायचं होतं बाहेर जेवण करायला. ॲक्च्युली माझं डोकं पण खूप दुखतं आहे, नाही का? अचानक सगळं डोकं दुखायला सुरू होते. मे बी झोप पण अनकम्प्लीट होते, त्याच्यामुळे पण होत असेल. कारण की ह्या दिवसामध्ये विहू पण असं सर्दीमुळे थोडीशी चिडचिड करते, झोपेमध्ये पण चिडचिड करते. मला वाटतं रात्रभर मला प्रॉपर झोप भेटतच असेल, कारण की मी 10-15 मिनटाला तिला चेक करत असते. ती क्रिकेट खेळायला आली की तिला थोडंसं विक्स वगैरे नाकाला लावायचं, आणि शेपाने पण मी शेकून घेत असते तिला. त्यावेळेस पण तिला थोडासा आराम भेटतो, आणि ॲक्च्युली वर्क करतं शेपाने शेकून. आणि सगळं मला वाटतं मोस्टली शेपाने सगळं शिकत असतील आपल्या मुलांना. आणि काय झालं आता जस्ट आम्ही हॉटेलमध्ये आलो. काय नाव हॉटेलचं? कृष्णा हॉटेलमध्ये. आणि आता आम्ही मागवले मसाला पापड आणि ऑर्डर वगैरे दिली. सो ती पण आता येईल थोड्या वेळाने, तर आम्ही मसाला पापड एन्जॉय करू. स्पायसी बनवले. आवाज येत असेल इथे आम्ही पनीर मसाला ऑर्डर केला आहे, आणि ह्यांना गव्हाची रोटी आणि मला मैद्याची, आणि अजून आमचं जेवण वगैरे झालं. आणि विहूने खूप मस्ती केली तो, ठीक आहे विहू. आणि विहू काय करते? हँडवॉश केला विहूने, आणि विहू आता पेपरने हात पुसती, ठीक आहे ना विहू? विहू तू काय खाल्लं? भाता खाल्ला? भाताचं जेवण पण खूप छान होतं, आणि असं घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावरच हॉटेल आहे. एकदम मस्त. आम्ही हमेशा इथंच येतो खायला. चला आता घरी गेल्यानंतर जस्ट आले घरी, आणि जेवण पण खूप मस्त होतं. आणि त्यानंतर मला व्हिडिओ शूट करता झालं नाही, म्हणजे थोडं फास्ट आवरून लगेच, कारण की विहू पण मध्ये त्रास देत होती, त्याच्यामुळे पण फास्ट जेवण केलं. आणि आता आम्ही जे सांगू, घराच्या फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर हॉटेल आहे, कृष्णा हॉटेल म्हणून आहे. खूप छान असतं ते जेवण. आम्ही दरवेळेस
बाहेर जेवणाचं प्लॅन केलं तर आम्ही तिथेच जात असतो जेवण करायला. सो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. बाय.